हाय हॅलो गुड मॉर्निंग. आज सोमवार. गावातील वातावरण काहीसं वेगळंच होतं, कारण आजचा दिवस होता आपल्या गावच्या महापुरुषांच्या पूजेचा. सकाळपासून एक लगबग पाहायला मिळत होती. पूजा अगदी साध्या पद्धतीने होणार होती, पण गावकऱ्यांचा उत्साह मात्र वेगळाच होता. दुपारचं जेवण आटोपल्यानंतर पूजाची तयारी कितपत झाली हे पाहण्यासाठी मी एक फेरफटका मारायला बाहेर पडले. जाऊन पाहिलं तर जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली होती. आता फक्त भटजी काका येण्याची वाट पाहत होते सर्वजण. ते येईपर्यंत काय करायचं असा विचार करत असताना शेजारी असलेल्या पाटाला पाणी कुठून येतं हे पाहण्यासाठी आम्ही निघालो. वाटेत विनायक आणि धीरज आम्हाला विविध झाडांची ओळख करून देत होते. गप्पांच्या ओघात त्यांना त्यांच्या शाळेच्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या. शाळेत असताना गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन श्रमदान करून पाटाची साफसफाई कशी करायची याबद्दल ते सांगत होते. गप्पा मारता मारता कधी घराजवळ पोहोचलो ते कळलंच नाही. धीरज सांगत होता की इथे खूप मासे आहेत, पण प्रत्यक्षात मात्र झरा बराचसा आटलेला दिसत होता. तरीही कमी प्रमाणात का होईना पाणी अजूनही वाहत होतं आणि गावकऱ्यांचा त्याचा उपयोग होत होता. पूर्वी या पाटाच्या पाण्यावर आसपासची शेती केली जायची हे ऐकून गावच्या जुन्या काळाची कल्पना आली. काही वेळ तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही परतीच्या वाटेला निघालो. तोपर्यंत पूजेला सुरुवात झाली होती. मग घरी जाऊन छानपैकी तयार झालो आणि पूजेच्या ठिकाणी पोहोचलो. महापुरुषांच्या चरणी नतमस्तक झालो, पूजेच्या पाया पडलो आणि मनोभावे आरती केली. गावातील सर्वजण एकत्र आलेले पाहून खूप छान वाटलं. तर अशा प्रकारे आमचा दिवस श्रद्धा, निसर्ग आणि गावच्या आठवणींनी भरलेला गेला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. ओके, बाय.